नमस्कार. आज आपण असे लाडू बनवले आहेत की जे पौष्टिक, पचायला हलके, तसेच थंड असल्यामुळे खास उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहे. ह्यात आपण साखर किंवा गूळ घातला नाही, त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे तेही खाऊ शकतात. सध्या मुलांना सुट्ट्या आहेत, त्यांना मधल्या वेळेत काय द्यायचे हा प्रश्न पडतोच. तेव्हा असे लाडू बनवले तर ते मागतील तेव्हा हा पौष्टिक लाडू देऊ शकता. मुगाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी 1 छोटा चमचा साजूक तूप, 1 कप मुगाची डाळ भाजून घेऊया. ही मुगाची डाळ ओल्या सुती कापडाने पुसून घेतली आहे. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही हिरवे मूगही घेऊ शकता. ही डाळ पचनास हलकी असते. डाळ सतत हलवावी, त्यामुळे ती एकसारखी खमंग भाजेल. डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणकारी घटक आहेत. मूग थंड असल्यामुळे उन्हाळ्यात दररोज एक लाडू खाल्ला तर उन्हाळ्यातील बऱ्याच तक्रारी कमी होतात. थकवा, कमजोरी कमी होते. डाळ तांबूस रंगावर भाजली आहे. ही थंड होण्यासाठी ठेवूया. 1 मोठा चमचा खसखस भाजून घेऊया. खसखस लो फ्लेमवरच भाजावी. ही करपण्याची शक्यता असते, त्यामुळे ती पटकन काढून घ्यावी. खसखस भाजली आहे. ही एका बोलमध्ये वेगळीच काढून घेतली आहे. 1 छोटा चमचा साजूक तूप, बदाम, अक्रोड, काजू, उन्हाळा असल्यामुळे ड्रायफ्रूट्स कमीच घातले आहेत. ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे भाजत आल्यावर भोपळ्याच्या बिया, पिस्ता. हे लाडू बनवताना तुपाचे प्रमाण कमी वापरले आहे, कारण सध्या उन्हाचा तडाखा खूपच वाढला आहे. हे लाडू खाल्ल्याने उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणारा थकवा दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्व साहित्य भाजले आहे. थंड होण्यासाठी ठेवूया. आता आपण खजूर भाजूया. त्यासाठी कढईत 1 छोटा चमचा तूप गरम करूया. आपण जे खजूर घेतले आहेत त्यात बिया आहेत, तर अशा पद्धतीने त्या काढून घेऊया. तुपात 1 कप खजूर भाजून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. खजूर भाजले आहेत. हेही थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली डाळ रवाळ वाटून घेऊया. अशा पद्धतीने डाळ रवाळ वाटून घेतली आहे, पण पीठ केले नाही. तुम्ही हे चाळून घेऊ शकता, त्यामुळे त्यात मोठे कण राहणार नाहीत. त्यातच ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा बारीक वाटून घेऊया. आता भाजलेले खजूर, पाव कप वितळलेले साजूक तूप, मिक्सर चालूबंद करून मिश्रण एकजीव करूया. अशा पद्धतीने मिश्रण एकजीव केले आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता ह्याचे लाडू वळवूया. हे इतके पौष्टिक आहेत की तुम्ही वर्षभर खाऊ शकता. मुलांची परीक्षा असेल तेव्हाही हे लाडू बनवून ठेवू शकता. लाडू सहज वळवता येत आहे. हे चिकट झाले नाहीत, दाणेदार झाले आहेत. हा लाडू म्हणजेच उत्तम नाश्ता आहे. वरून थोडीशी भाजलेली खसखस. हे 2-3 आठवडे सहज टिकतात. भोपळ्याच्या बिया, पिस्ता. हा खूपच सुंदर दिसत आहे. टेक्स्चर खूपच छान आले आहे. सर्व लाडू करून घेऊया. एक लाडू तोडून बघूया. तयार आहे मुगाचे पौष्टिक लाडू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.